नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटी ॲडमिशन 2024-25 साठी जे आहे तर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहे का या वर्षी आरटी ॲडमिशन जे आहे जे मोफत शिक्षण आहे पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आरटी अंतर्गत दिले जाते ते ह्या वर्षी बंद होणार आहे का की यामध्ये अजून कोणकोणते नवीन बदल होणार आहे तर ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटीचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आरटी ॲडमिशन 2024-25 साठी या वर्षीचे जे अर्ज आहे तर अजून सुद्धा ऑनलाईन चालू झालेले नाहीये आणि पुन्हा या ठिकाणी शासनाकडून काही अपडेट आपल्याला भेटत आहे की ही जी योजना आहे ही बंद होणार आहे। तर हे खरोखर आहे का किंवा यामध्ये कितपत सत्यता आपल्याला पाहायला मिळते किंवा अजून यामध्ये काही नियम जे आहेत लागू करण्यात येणार आहे का किंवा बदल यामध्ये काही प्रवेश प्रक्रियेमध्ये करण्यात येणार आहे का ती सविस्तर माहिती यामध्ये आपण आज बघणार आहोत। जसं की या ठिकाणी मित्रांनो, आजची जी अपडेट आहे पुढारी वृत्तसेवामध्ये आलेले आहे आरटी प्रवेश प्रक्रियेत फेरबदलांचे संकेत। म्हणजे जे आरटी प्रवेश आहे मोफत शिक्षण या ठिकाणी 6 ते 8 वयोगटातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाजगी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25% जागा ही राखीव असते आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी। तर त्यामध्ये काही बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे का पूर्ण जी योजना आहे तीच बंद होणार आहे ते सविस्तर आपण पुढे बघून घेऊयात। जसं की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या 25% आरक्षित जागावरील प्रवेशासाठी राबवल्या जाणाऱ्या आरटी प्रवेश प्रक्रियेत यंदा फार मोठे फेरबदल करण्यात येणार आहे आणि त्यानुसार सरकार यंदा आरटी प्रवेशासाठी कर्नाटक पॅटर्नचा विचार करत आहे। हे नवीन बदल म्हणजे ही योजनाच गुंडाळण्याचा डाव असल्याचा आरोप आरटी फाउंडेशनचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे सचिन काळबांडे यांनी केला आहे। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्र जे कर्नाटक पॅटर्नचे आहे त्या राज्यात ज्या पद्धतीने आरटीची प्रवेश या ठिकाणी दिली जाते त्यांचे काही नियम या ठिकाणी वेगळे आहेत तर तो नियम महाराष्ट्र राज्यात सुद्धा या ठिकाणी लागू करण्याच्या तयारीत शासन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्यासोबतच हे जे आरटीचे प्रवेश आहे किंवा ही योजना आहे तर ती गुंडाळण्याच्या मार्गावर सुद्धा या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने जे आरटी फाउंडेशनचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की वंचित व दुर्बल घटकातील जे 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत शिक्षण देण्याचा कायदा केंद्र व राज्य सरकार यांनी 2009ला काढला आहे। महाराष्ट्रात या योजनेत किमान 6 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु या शाळांना योग्य वेळी प्रतिपूर्ती न केल्याने व शाळा न्यायालयात गेल्याने उच्च न्यायालयानेही प्रतिपूर्ती 4 आठवड्यात देण्यास आदेश दिला आहे। म्हणजे या ठिकाणी जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सचिन बाळगांडे आरटी फाउंडेशनचे यांना असं म्हणायचं आहे की या ठिकाणी शाळेने जे प्रतिपूर्ती आहे जे आरटीची फीस आहे बालकांची तर ती वेळेवर या ठिकाणी शाळेला दिली गेली नाही शासनाकडून तर ते सरळ न्यायालयात गेले होते आणि न्यायालयाने सुद्धा या ठिकाणी जे राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांना या ठिकाणी आदेश दिलेला आहे की 4 आठवड्यात तुम्ही शाळेची प्रतिपूर्ती पूर्ण करावी। तर केंद्र व राज्य सरकार दोघेही 60 व 40% वाटा आपण दिला असल्याची घोषणा या ठिकाणी करतात। दुसरीकडे 5 वर्षापासून या शाळांना नियमानुसार निधी मिळालेला नाहीये, त्यामुळे निधी देणे शासनाच्या जीवावर आल्याने ही योजना बंद करून वंचित व दुर्बल घटकांना मोफत शिक्षणापासून दूर ठेवत असल्याची शंका या ठिकाणी निर्माण होत आहे। म्हणजे अशा पद्धतीने अजून सुद्धा या ठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाने शाळेची प्रतिपूर्ती न केल्याने किंवा फीस देण्याची या ठिकाणी जीवावर आल्याने ही योजना आता बंदच करून टाकणार की काय अशी शंका या ठिकाणी आपल्याला निर्माण होत आहे। परंतु पुढे या ठिकाणी अजून काही बदल सुद्धा यामध्ये होणार आहे ते सविस्तर आपण पुढे बघणार आहोत। म्हणून व्हिडिओला एक लाईक करून टाका जास्तीत जास्त आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करत चला। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दरवर्षी 25% प्रवेश आरटी प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून देण्यात येतात। संबंधित प्रवेशाची शुल्क प्रतिपूर्ती शासनाच्या वतीने शाळांना देण्यात येते, मात्र यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा सरकार विचार करीत आहे। म्हणजे हे जे प्रवेश प्रक्रिया आहे आरटीची यामध्ये अजून काही जे बदल आहे तर ते करण्याच्या सुद्धा तयारीत या ठिकाणी सरकार आपल्याला दिसणार आहे। त्यासाठीच कर्नाटक राज्यात ज्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते त्यातील काही तरतुदी आणि नव्याने काही समावेश केलेल्या तरतुदींच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा विचार सरकार करीत आहे। म्हणजे जसं मी पूर्वी सांगितलं की कर्नाटक राज्यात ज्या पद्धतीने आरटीची प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात असते त्यामधलेच काही जे तरतुदी आहे तर ते सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात लागू करण्याच्या तयारीत शासन आपल्याला दिसणार आहे। त्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून आयुक्त कार्यालयामार्फत गेल्या वर्षी मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आरटी संदर्भातला जे प्रस्ताव आहे तर ते जे आहे आयुक्त कार्यालयामार्फत जे आहे पाठवले गेलेले आहे। आणि यामध्ये जसं की मी सांगितलं कर्नाटक राज्यात ज्या पद्धतीने आरटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि त्यामध्ये काही तरतुदी या ठिकाणी किंवा काही
काही नियम या ठिकाणी लागू केलेले आहेत। ज्या पद्धतीने मी सांगितलंय की कर्नाटक राज्यात ज्या पद्धतीने आरटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यामधलेच काही तरतुदी किंवा काही नियम जे आहेत तर महाराष्ट्र राज्यात सुद्धा लागू करण्याचे विचार या ठिकाणी शासन करीत आहे। तर कोणकोणते नियम किंवा कोणकोणते तरतुदी या ठिकाणी आपल्या राज्यात सुद्धा लागू होणार आहे याची सविस्तर माहिती आपण आता थोडक्यात बघूया। जसं की या ठिकाणी सगळ्यात पहिले आहे, ग्रामीण भागात जवळची 1ली ते 5वीची शाळा म्हणजे 1 किलोमीटरच्या आतली असेल तर शहरी भागासाठी 1 किलोमीटरची अट रद्द करावी। सगळ्यात पहिले या ठिकाणी जे ग्रामीण भाग आहे, जे खेडेगावातील आहे त्यामध्ये 1 किलोमीटरपर्यंत शाळा असावी आरटी अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी। तर जे शहरी भागात आहे तर त्यामध्ये 1 किलोमीटरपेक्षा जास्तही दूर शाळा असेल तरी सुद्धा या ठिकाणी प्रवेशासाठी पात्र असावं असं पहिलं नियम या ठिकाणी करण्यात येणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, कर्करोगग्रस्त किंवा बालके, कोरोनामुळे पालक गमावलेली बालके किंवा अनाथ बालके, HIV बाधित किंवा विशेष गरजाधिष्ठित बालके यांना लॉटरी प्रवेश प्रक्रियेपूर्वी थेट प्रवेश देण्यात यावा। आणि यामध्ये या ठिकाणी असा सुद्धा नियम आता प्रस्ताव देण्यात आलेला आहे की जे विद्यार्थी आहेत, अनाथ असेल किंवा कोरोनामुळे ज्यांचे पालक गेलेले आहेत तर ते जे बालक आहेत त्यांना लॉटरीमध्ये ॲड न करता थेट या ठिकाणी आरटी अंतर्गत प्रवेश द्यावा, हा सुद्धा नियम या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे। त्यानंतर राज्यातील 3.5 लाख रुपये उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांचा दुर्बल घटकात समावेश करावा। प्रथम प्राधान्य 1 लाख रुपये उत्पन्न आणि दुसरे प्राधान्य 3.5 लाख रुपये उत्पन्न असलेल्या पालकांच्या बालकांना देण्यात यावे। म्हणजे या ठिकाणी जसं की आरटी ॲडमिशनसाठी पालकांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल त्यांना या ठिकाणी दिले जात होते तर यामध्ये आता वाढून 3 लाखापर्यंत सुद्धा करावे असा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी प्रस्तावामध्ये तरतुदी ॲड करण्याचे ठिकाणी केले जात आहे। म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की पालकांचे या ठिकाणी उत्पन्न जर 3 लाखापर्यंत असेल तरी सुद्धा पालकांना जे आहे प्रवेशासाठी संधी मिळणार आहे। परंतु पहिले प्राधान्य ज्यांचं 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या पालकांना दिले जाईल, त्यानंतर मग जे 3 लाखाचं उत्पन्न आहे त्या पालकांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे। त्यानंतर एकल पालकांसाठी महसूल विभागाने उत्पन्नाचा दाखला देण्याचे शासनाने निर्देश द्यावेत। वंचित घटकातील पालकांना जात मिळवण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला शासनाने निर्देश द्यावे। म्हणजे जसं की या ठिकाणी काही पालकांना उत्पन्न काढायचं असेल किंवा कोणाला जात प्रमाणपत्र कास्ट वगैरे काढण्यासाठी जे आहेत तर या ठिकाणी महसूल विभागाला किंवा कास्ट काढण्यासाठी जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे यांना सुद्धा निर्देश द्यावे की आरटीसाठी जर विद्यार्थ्याला काही डॉक्युमेंट लागत असेल तर त्यांना सहकार्य करावे, वेळेवर त्यांचं काम करून द्यावं असा सुद्धा नियम या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे। त्यानंतर आरटी प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात यावी। जसे की या ठिकाणी पहिली लॉटरी नंतर त्यामध्ये जे बालकांची निवड झाली असते आणि त्यांनी काही कारणास्तव प्रवेश नाही केले आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया किंवा निवड यादीतील किंवा प्रतीक्षा यादीतील बालकांची मुदत संपल्यानंतर सुद्धा त्यांची निवड झालेली आहे म्हणून नंतर जागा रिक्त राहिली असेल तर त्यांना प्रवेश देण्यात यावा असे सुद्धा काही प्रस्ताव या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहे। सो आय होप की तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी आता कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता। आणि ह्या वर्षी जे ॲडमिशन फॉर्म जे आहेत किंवा ऑनलाईन अर्ज जे आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे आरटीचे लवकरच आता चालू होणार आहे। कारण दरवर्षी या ठिकाणी जानेवारी एंडिंगमध्ये जे आहे फॉर्म चालू होतात, परंतु यावर्षी जानेवारी पूर्ण संपलेला आहे, फेब्रुवारीचा फर्स्ट वीकसुद्धा या ठिकाणी संपलेला आहे। आता सेकंड वीकच्या एंडिंगमध्ये तरी किंवा फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जे आहे तर ऑनलाईन फॉर्मसुद्धा लवकरच चालू होणार आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळली असेल। चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।